5 वर्षांपासून घरगुती वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या दंडात्मक आदेशाविरोधात नागपूर न्यायालयात अपील दाखल केली आहे। मलकापूर शहरातील 2 वेगवेगळ्या ऑटो पार्ट्स व गॅरेज आस्थापनांवर संयुक्त कृती दलाने छापा टाकून 3 बालकामगारांची सुटका केली असून चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। राळेगाव नगरपंचायतीने मागील 4 वर्षात कोणतीही ठोस विकास कामे केली नसल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी केला असून 48 कोटींच्या अमृत 2 नळ योजनेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद पेटलाय। अकोला स्थानिक गुन्हे शाखेने MIDC परिसरातील 2 ठिकाणी छापा टाकून विदर्भात पुरवल्या जाणाऱ्या बनावट गुटख्याच्या मोठ्या साम्राज्याचा पर्दाफाश केला असून 4 जणांना अटक केली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे इन्क्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्र शासनाची अमृत संस्था यांच्यात तरुण उद्योजकांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय।